5 मार्चला मी दरवर्षी गाणं टाकतो, त्याच्यामुळे माझं असं होतं की 5 मार्चला आपण एक गाणं करावं. आता त्याच्यामध्ये आम्ही एक दुसरं गाणं करणार होतो, ज्याचा प्लॅनिंग चालू होता. बट मला सगळेजण म्हणाले, विशाल आणि बनी त्यासाठी स्पेशल होते की दादा ते जे गाणं आहे ना ते करतो. मला अरे ते ऑलरेडी मी दुसरीकडे दिलंय, तर काय बोलते तेच कर. आणि ते नखरेवालीच होतं. मी वैतागलेलो. मी बोललो आता जे होईल ते होईल, जेवढी एनर्जी पाहिजे ह्या टेक मध्ये लावून टाकतो. मग पुढच्या टेकला वाटलं तर बसतो 15 मिनिटं. लास्टला आम्ही दोघांनी ठरलं की भाई एक दुसऱ्याकडे बघायचंच नाही, जे होईल ते होईल. मग तो जो लास्टचा टेक घेतला, भलेच त्यामध्ये तू नीट बघितला असेल तर मागचे असे करतात, मी ते नाही केलं. सगळ्यांना वाटत होतं कट आहे तो मिक्सचा, पण तो वन टेक आहे पूर्ण. मग आम्ही बीटीएस टाकला केलं बघा तुम्ही, वन टेक येतो. गुलाबी साडीसाठी आपण त्याची ओळख आता जगभरात झाली, बरोबर. पण मला असं वाटतं की तो आर्टिस्ट म्हणून एवढा चांगला आहे ना, त्याच्या आधीची गाणी तुम्ही बघा. सध्याच्याला मराठी इंडिपेंडंट म्युझिक इंडस्ट्री जग गाजवते, आणि त्यात गाजवण्याच्या सिरीज मध्ये एकदम इनिशियली फ्रंट फुटवरती पहिल्यांदा ओपनिंग केलेला असा बॅट्समन म्हणजेच प्रशांत दादा इथे उपस्थित आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवा पाहिजे. त्यात आपण असं म्हणू शकतोय की ऑलराऊंडर अशी एक व्यक्तिमत्व म्हणजे सोनाली सोनवणे, सिंगर आणि ऍक्ट्रेस सुद्धा इथे उपस्थित आहे. जोरदार टाळ्या. आणि खऱ्या अर्थाने आपण असं म्हणू शकतोय की एक मॅस्कॉट लागतो. आपल्याकडे 2 मॅस्कॉट्स आहेत गाण्यांमध्ये ऍक्ट करण्यासाठी, पण त्यांना आपण लकी चार्म सुद्धा म्हणू शकतोय. ते म्हणजेच निक आणि रितेश इथे आहेत स्टुडिओमध्ये. एकदा जोरदार टाळ्या. एवढं वॉर्म वेलकम केल्यानंतर खऱ्या अर्थाने मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुमचं गाणं कुठे चालत नाहीये. हे खूप मोठं चॅलेंज झालेलं आहे आमच्यासाठी, कारण महाराष्ट्रात नव्हे, देशात नव्हे, जगात नव्हे, आता तर म्हणजे एलियन सुद्धा तुमचं गाणं असं वाटायला लागलेलं आहे. आम्ही एलियनच घेतले होते गाण्यात, एलियन पर्यंत पोहोचले. ओके, सो मजा येते. म्हणजे रील्स प्रचंड बनतायत, व्ह्यूज खूप जास्त येत आहेत. आणि गाण्याच्या लॉन्चिंगला एक असा माणूस होता ज्याने अँकरिंग केलं त्या फंक्शनला आणि 4 चांद लावले. तुझा पायगुण पण आहे, तू पण लकी चार्म आहे माझ्यासाठी. अरे हा अँकरिंग करतो ते गाणे सुपरहिट झालेले. सो असं काहीतरी आहे. आणि खऱ्या अर्थाने रोहित राऊतचा आवाज, सोनालीचा आवाज, पिक्चरायझेशन इतकं मस्त रोहितने केलेलं आहे, डीओपी आपला, आणि सूरजचं इतकं छान कॅमेरा वर्क आहे त्याच्यामध्ये. तुमचं सगळ्यांचं मस्त जुळून आलेलं आहे या गाण्यामध्ये. पण हे गाणं तुमचं नव्हतंच असं मी ऐकलंय. काय ती स्टोरी आहे, जरा एकदा सांगा बरं आम्हाला. बेसिकली हे गाणं मी जेव्हा बनवत होतो तेव्हा याचं एक इनिशियल फक्त स्क्रॅच बनवलं होतं मुखड्याचं, आणि हे ऐकवलं होतं निलेशला. निलेश प्रोड्युसर आहे बेसिकली, आणि हे दुसऱ्या लेबलसाठी बनवलं होतं. आणि आता मला माझ्या चॅनलसाठी 5 मार्चला मी दरवर्षी गाणं टाकतो, त्याच्यामुळे माझं असं होतं की 5 मार्चला आपण एक गाणं करावं. आता त्याच्यामध्ये आम्ही एक दुसरं गाणं करणार होतो, ज्याचा प्लॅनिंग चालू होता. बट मला सगळेजण म्हणाले, विशाल आणि बनी त्यासाठी स्पेशल होते की दादा ते जे गाणं आहे ना ते करतो. मला अरे ते ऑलरेडी मी दुसरीकडे दिलंय, तर काय बोलते तेच कर. आणि ते नखरेवालीच होतं, ते कर. मग मी त्याला फोन केला, निलेशला रिक्वेस्ट केली की हे गाणं मी करू का, मी तुला दुसरं एखादं सुंदर गाणं देतो, चांगलं गाणं देईन. सो त्यांनी लगेच होकार दिला. विशाल बने दोघं तर गाण्यात पण नाहीये, पण गाणं घेऊन दोन्ही साईडला पण माझंच होतं ते गाणं. तिकडे पण गेलं तरी मीच करणार होतो. ते चॅनल फक्त वेगळं असतं, बाकी सगळं सेमच असतं, प्रॉडक्ट सेमच असतात. आणि मग ते गाणं मी घेतल्यानंतर मला पण अपेक्षा नव्हती बेसिकली की एवढं ग्लोबल हिट होईल. अजूनही ते 29 नंबरला वर्ल्ड मध्ये आहे युट्यूबला, आणि एवढं हिट होईल वाटलं नव्हतं. पण आता कदाचित त्याला वाईट वाटत असेल, पण तो खुश आहे, कारण त्यालाही माहितीये की गाणं चालणं एखादं मराठी गाणं, आणि ते पण आपल्या बाउंड्रीज सोडून बाहेर जाणं. बरोबर, थोडं तरी असेल, थोडंच असेल तर बघत सांगत नाही. करेक्ट. पण मग ह्या गाण्यामध्ये असं आपण म्हणू शकतो की लव्ह स्टोरीज दाखवलेल्या आहेत 2, आणि मग त्यात 2 वेगवेगळ्या, म्हणजे अंकिता आहे आणि एका बाजूला अनुश्री आहे, आणि त्यांना हे दोघं जण ऑपोजिट आहेत. एकदमच ऑपोजिट नाहीये का?
एकदम म्हणजे निक आणि अंकिताची तशी जोडी आधी पण तुम्ही बघितली झुमकामध्ये. बरोबर. त्याच्यामुळे ती जोडी तर कॉम्प्लिमेंट करते एकमेकांना. अनुश्री आणि रितेशची जोडी म्हणजे तेच म्हणायचं होतं ना. मला वाटतं त्याचं उत्तर त्यांनीच दिलं पाहिजे की कसं वाटलं त्याला, एक एवढी सुंदर अभिनेत्री आणि ती खूप सुंदर दिसते अनुश्री, खूप सुंदर दिसते. हा, मग तुला काय वाटतं की तुला एवढ्या सुंदर सुंदर अभिनेत्री मी देतोय अपोजिट कॅरेक्टर तुझ्यासाठी, तर तुला आनंद आहे की कसं वाटतं? मला आनंद आहे, पण मीच सुंदर आहे. अच्छा. आणि माझ्यासोबत काम करताना त्यांना मजा येते आणि मला पण मजा येते, तर मीच मोठा सुंदर आहे. अरे सुंदर तर आहेच. नाही, रितेश बद्दल बोलायचं म्हटलं तर सर्व गुण संपन्न. कसा होतो तो, कसा ठरतो ते पण सांगतो. डान्स, ऍक्टिंग, ओके, त्याच्यानंतर टीमवर्क मध्ये पण तो फार मदत करतो. आणि त्याच्यापेक्षा भारी तो स्टंट करतो. असं स्टंट करतो तो, कारण झाडावरती चढलेला तू आणि काहीतरी आणि तुझ्यावरती कोणतरी असं, आणि मग काय नेमकी तो सीन आहे बरं, तू सांग बरं त्याच्यातला गाण्यातला. तो सीन होता आधी खूप टॉपला चढायचं होतं, एकदम असं टोकावर. पण मी रोहित दादाला बोललो की बाबा सॉन्ग मी दिसणार पुढं, पण बोललं काय एवढं नको, मी इथं नॉर्मल राहतो. त्यात तो सूरज कधी गेला वरती कॅमेरा घेऊन मला माहितीच नाही. नंतरला तो बोलते सॅम वगैरे गेले, मग त्याच्यावरती सॅम होता, सूरजच्या वरती सॅम होता. त्याच्यानंतर मग खालून मला चप्पल वगैरे मारायचं, तसा सीन होता. त्याच्या मारण्यामध्ये पण थोडी मजा घेतला मारायची, आणि लय चांगला झाला तो सीन, कारण एकदम भारी वाटतोय. बस. आणि सीन चांगला झाला, पण मी ऐकलंय ते झाड आता नाही अस्तित्वात तिथे. हा चढल्यामुळे ते झाड आता कोलमडून पडलेलं आहे. त्यामुळे गावातले लाजून पडला कारण रितेश यार. बट नाही, याच्यातला तुझा डान्स खूप जास्त, म्हणजे ती कंटिन्युटी जी आहे, तू वरून पळत पळत किंवा तू खाली आहे, ते दोघांचं कॉम्बिनेशन इतकं मस्त वाटतंय. कोरिओग्राफी तुला जेव्हा कळली की अशी एकदम जास्त एनर्जेटिक असणार आहे, मग जरा टेन्शन नाही आलं सोन्याचं त्याच्यानंतर? अर्चितने केलेली, आणि तो तर चांगलीच करतो. बरोबर. आणि त्यांनी असं पहिलं सांगितलं, तर मला असं वाटलेलं की वन टेक ते नाही करणार, कारण पहिले 2-3 टेक केले तर ते ब्लर वगैरे ते सगळं येत होतं, आणि ऊन पण वगैरे होतं, आणि आम्ही दोघांनी चप्पल वगैरे नव्हत्या घातलेल्या, कारण याला पळत यायचं होतं वरून. तर तरी पण तो सूरज बोलला की करू करू करू, बघू काय होतंय, आणि ते केलं त्यांनी प्रॉपर जो टेक घेतला. आणि नंतर मग मला असं, मी वैतागलेलो, मी बोललो आता जे होईल ते होईल, जेवढी एनर्जी पाहिजे ह्या टेक मध्ये लावून टाकतो, मग पुढच्या टेकला वाटलं तर बसतो 15 मिनिटं. आम्ही ते ह्याला बोललो की हा लास्ट आहे, आणि ह्याच्यात जेवढी एनर्जी टाकायची तेवढी टाकू आपण. आणि मग ते करत लास्टला आम्ही दोघांनी ठरलं की भाई एक दुसऱ्याकडे बघायचंच नाही, जे होईल ते होईल. मग तो जो लास्टचा टेक घेतला, भलेच त्यामध्ये तू नीट बघितलं असेल तर मागचे असे करतात, मी ते नाही केलं, मी हे केलं नखरेवाले, आणि डायरेक्ट हा आला तेव्हा मी सुरू केलं. ओके. असं भारी टेक, पण तो भारी टेक वाटतो. आणि ते रील वरती खूप गाजलं, कारण ते रील वरती लोकांना बिहाइंड द सीन बघायला खूप आवडतं. आणि तो एवढा डिफिकल्ट शॉट होता, ते रितेशला वरून खाली येऊन त्या हुक लाईनला मॅच करणं. करेक्ट. आणि तो खूप धावत आलाय त्याची, लोकांनी जेवढे पण आर्टिस्ट आहेत ना, त्यांनी पण बघितली रील, खूप मेसेजेस केले, खूप मेसेज. मी पण लॉन्चच्या वेळेस जर नोटीस केलं असेल तर मी तोच प्रश्न सगळ्यात आधी विचारला होता की हे किती भारी केलेलं आहे. कारण ते सगळ्यांना वाटत होतं कट आहे तो मिक्सचा, पण तो वन टेक आहे पूर्ण. मग आम्ही बीटीएस टाकला बघा तुम्ही, वन टेक येतो. व्हेरी नाईस. पण मग हेच आहे ना की एका व्यक्तीच्या बर्थडे साठी इतके लोक मेहनत घेतात, दमतात, वन टेक साठी. त्याचा 12 मार्चला असतो. अच्छा. पण मग एकदम भारी एकाच माणसासाठी येते, ठीक आहे. लगेच नाही, ऍक्च्युली पॉलिटिकली करेक्ट नाही, निकच होता गाण्यामध्ये. ओके. आधी जे गाणं मी तुला बनालो जसं सुरुवातीला, त्या आधी गाणं जे होतं त्याच्यामध्ये निकच होता. त्याच्यानंतर मग असं झालं की याचं 5 मार्चला बट याचं 12 मार्चला. सो मग मी त्याला ऍक्सिडेंटली जेव्हा नखरेवाली करायचं ठरलं, माझ्याकडे आलं ते गाणं पुन्हा, तेव्हा मग मी त्याला विचारलं की तू करतोस का. मग तो अक्षरशः म्हणजे एवढा खुश झालेला, डोळ्यात पाणी होतं
की दादा मला तू विचारलंस. आणि मग एवढा आनंद त्याचा बघून आणि डोळ्यात पाणी बघून मला खूप वाईट आणि मग ते गाणं बेसिकली मग दोघांना घेतलं. मग अनुश्री आणि बट निकचा बर्थडे हा ऐतिहासिक असतो. ऐतिहासिक म्हणजे असं बर्थडेमुळे नाही, मला माहिती नाही 5 मार्च या डेटला मी टाकलेली गाणी सगळी हिट सगळे त्यामुळे तो बर्थडे साठी पहिल्यांदा पण त्या गाण्यांमध्ये हा असतोच ना. हा म्हणजे तो त्याच्या बर्थडेला केलेल्या गाण्यामध्ये तो असतोच. अच्छा, कोणती गाणी आहे जरा सांग आम्हाला. इतिहास पहिल्या माझी बायको, म्हणजे 100 मिलियन, नंतर आपलीच हवा, नंतर हार्ट ब्रेक झाला, आणि आता हे नखरेवाली. आणि हे सगळे त्या वर्षातले माझे मोस्ट व्ह्यूड सॉन्ग आहेत. माय गॉड. आणि माझी बायको तर 160. आम्ही अशी हेडलाईन लावू 4 मार्चला. असं काय स्पेशल असतं जेव्हा काय नव्हतं तेव्हा माझी बायको चाललाय. करेक्ट यार, करेक्ट. त्यावेळी असं काही प्रमोशनल स्ट्रॅटेजी आणि तेव्हा 300 रुपयाचा 1 GB रील्स पण नव्हतं. आणि तेव्हा 300 रुपयाचा 1 GB खर्च करून बघत होती गाणी. पण मी ऐकलं की नखरेवालीचं सुद्धा एक पुढचं व्हर्जन येत आहे किंवा पार्ट 2 येतोय, असं आहे का? नखरेवाली आम्ही विचार करतोय. आता ऑलरेडी तू जसं म्हणालास की त्याच्यावरती रील्स पण बाहेरच्या लोकांनी पण केलेले आहेत. किली पॉलने केली असेल, रिकी पॉन्ड यांनी केली. किली पॉलनी तर पाठ करून रील केली, त्याच्या वाईफने सुद्धा पाठ करून रील केली. पण सोनाली, रोहित सोबत गायचं म्हणजे दरवेळेसच तुझ्यासाठी असं असेल की एक कोणतरी फ्रेंड येतो आपल्यासोबत गाणं गायसाठी. सो काय होता तो एक्सपिरियन्स, कसा होता? छान, म्हणजे तर बॉन्डिंग झालंय छान. मला वाटतं हे 5वं गाणं वगैरे असेल आमचं एकत्र, 5वं किंवा 6वं. त्यामुळे ती एक अंडरस्टँडिंग आणि बॉन्डिंग थोडीफार झाली आहे. पण दादाच्या दादासाठी हे त्याचं पहिलं गाणं होतं. अच्छा, दादासाठी तो पहिल्यांदा गायलाय. आणि स्टुडिओमध्ये पण बरेच फन मोमेंट्स झाले. म्हणजे रेकॉर्डिंग करताना आम्ही खूप एन्जॉय करत काम केलं. आणि असं वाटलं नाही कुठेच की तो पहिल्यांदा आमच्यात आलाय या टीममध्ये, टीमचा भाग तो पहिल्यांदा होतोय असं वाटलं नाही. खूप स्पॉन्टेनियसली सगळं चालू होतं. आणि जे काही दादाकडनं सजेशन्स होते, जे काय ते एकदम पॉझिटिव्हली सगळं जबरदस्त गायलाय. आणि इतका सुंदर गायलाय ना तो. त्यांनी सांगितलं जेव्हा इव्हेंटलाच की मी स्क्रॅच गाताना पण एवढं एक्साइटेड होतो. प्रॉपर देत होता. खूपच भन्नाट गायलाय तो, मस्त. खूपच. म्हणजे मी ऍक्च्युली त्याला इंडियन आयडल मध्ये पण ऐकलं होतं, जेव्हा तो लिटिल चॅम्प मध्ये होता तेव्हा पण ऐकलं होतं. पण तो व्हर्सेटाईल सिंगर आहे. बरोबर. मी त्याच्याकडून काही गाऊन घेऊ शकतो. मला असं वाटायचं की कदाचित तो यंग असल्यामुळे कदाचित ते मेलोडियस गाणी वगैरे तो वरच्या स्केलच्या वरच्या पट्टीत सुद्धा गाऊ शकतो. व्हेरी नाईस. आणि हे म्हणजे आम्हाला बघायला आणि ऐकायला दरवेळेस आवडत असतं. आणि हेच असतं की एक इंडस्ट्री जी मराठी फिल्म इंडस्ट्री, त्यातली सिंगर्स येऊन इंडिपेंडंट मध्ये गाणार, इंडिपेंडंटची सिंगर्स जसं सोनाली जाऊन फिल्म मध्ये गाणार, हे सगळं सध्या सुरू आहे. आणि त्यात आता तू चित्रपटातली पण गाणी करायला सुरुवात केलेली आहे. सो त्याबद्दल सुद्धा सांग जरा आम्हाला. कासरा चित्रपट येतोय आणि 24 मेला रिलीज होईल. त्याच्यात 3 गाणी रिलीज झाली आहेत, 2 होणार आहेत. चित्रपट करताना पहिलाच एक्सपिरियन्स होता. म्हणजे मी जरी इतर काही चित्रपट अजून साईन केलेले आहेत, पण हा रिलीज होणारा पहिला चित्रपट आहे. शेती प्रधान चित्रपट आहे. त्याच्यामध्ये 5 गाणी केलेली आहेत, ज्याच्यात घराला घरपण म्हणून हिने गायलंय, एक जावेद अलींनी गायलेलं आहे, आदर्श दादांनी गायलेलं आहे, आर्या आंबेकर कडून एक गाऊन घेतलंय, रिषभ साठे जो आमच्या ग्रुपचा मेंबर आहे त्याचं पहिलं चित्रपटातलं गाणं आहे. आणि आर्या आंबेकर सोबत त्यांनी ड्युएट केलंय. सो आणि रवींद्र खोमणे आहे. असे खूप सारे सिंगर्सचा वेगवेगळ्या व्हरायटीचं गाणं. म्हणजे कसं असतं की अल्बम करत असताना आपण थोडंसं ऑडियन्स ओरिएंटेड गाणी बनवतो. म्हणजे ऑडियन्सला काय हवंय. चित्रपटात तसं नसतं. चित्रपटात स्क्रिप्टची जी रिक्वायरमेंट असते, त्याच्यामुळे मी या चित्रपटात 5 वेगवेगळ्या प्रकारची गाणी आहेत. 5ची गाणी तुला वेगळी दिसतील. ह्याच्यामुळे कदाचित इंडिपेंडेंट म्युझिक आर्टिस्टकडे कदाचित चित्रपटांसाठी बघितलं जाईल. तुम्ही चित्रपटात संगीत देऊ शकता. यासाठी हा प्रयत्न होता. आणि मला प्रोड्युसर आणि डिरेक्टर जे रवी नागपुरे सर असतील किंवा विकास मिसर यांनी खूप त्याच्यात सपोर्ट केला की तू वेगवेगळे गाणी, 4च गाणी होती. स्मिताताईला 4 गाणी एवढी आवडली, तिने एक 5वं गाणं बनवून घेतलं. अरे वा. शूटला जायच्या आधी स्मिताताईने.
स्मिता त्यांनी फोन केला की अरे 4 गाणी छान बनवली आहेत, बट माझ्यासाठी एक स्पेशल गाणं बनव. मग घराला घरपण हे 3 दिवसात बनवलं, रेडी केलं. शूटला ऑलरेडी ते शूटमध्ये होते आणि मग ते गाणं लावून ती प्रत्येक वेळी सॅड सीनला ती ते गाणं लावायची आणि रडायची. इथपर्यंत ते आहे. आणि स्मिता ताई ते बोलते आता मीडियामध्ये, तेव्हा आनंद वाटतो की चला आपल्या कामाची तारीफ एवढे मोठे कलाकार करत असते. ग्रेट. आनंद आहे की आता चित्रपटांमध्ये ही लोक पण उतरतायत, म्हणजे माझा ज्याचा प्रवास सुरू आहे हे लोक पण लवकर चित्रपटात दिसतात. करेक्ट. सगळ्यांना संधी आहे, संधीचं सोनं केलं पाहिजे, मेहनत केली पाहिजे. सो आय एम व्हेरी फॉर्च्युनेट. आणि ह्या सगळ्या फर्टिनिटीमध्ये तुमच्या एक व्यक्ती सध्या खूप जास्त गाजतोय, त्याच्यासाठी एकदा राऊंड ऑफ अप्लॉज झाला पाहिजे. संजूसाठी एकदा. संजूचं मला एवढं सांगायचंय, गुलाबी साडी हे गाणं सुपरहिट झालं, ग्लोबल हिट आहे. आणि गुलाबी साडीसाठी आपण त्याची ओळख आता जगभरात झाली आहे. बरोबर. पण मला असं वाटतं की तो आर्टिस्ट म्हणून एवढा चांगला आहे ना, त्याच्या आधीची गाणी तुम्ही बघा. गुलाबी साडी तर सुंदरच केलंय त्याने, मग त्याच्या आधीची गाणी कदाचित 9वारी असेल, त्याच्या आधीची गाणी त्याने केलेली आहेत, लॉकडाऊन मध्ये आधी रिलीज केलेली. सो मला असं वाटतं जो आर्टिस्ट तुम्हाला आता हिट दिसतोय त्याची सगळी गाणी तुम्ही बघितली पाहिजे, सगळी गाणी तुम्ही डोक्यावर घेतली पाहिजे, कारण त्यांनी सगळी गाणी ती सुंदर बनवलेली आहे. सो मला कसं वाटतं की एक गाण्यापुरतं त्याला ठेवू नका. त्याने आतापर्यंत 10-15 गाणी केली आहेत आणि एवढी सुंदर आहेत ना, मी खरं सांगतो, मी त्याचा फॅन आहेच माझा आणि मी खूप चांगला मित्र आहे त्याचा, त्यामुळे आम्ही एकमेकांचं खूप कौतुक करत असतो. पण हे मनापासून कौतुक आहे, कारण तो एवढं सुंदर कंपोज करतो. तर एका गाण्यापुरते त्याला मर्यादित नका ठेवू, आता त्याची इतर गाणी सुद्धा डोक्यावर घ्या, तेव्हा एक आर्टिस्ट मोठा. आणि म्हणजे ही गोष्ट माझ्यासाठी फार जवळची की संजू नाशिकला त्याचं सगळं काम करत असतो, नाशिकला असतो, तो स्थायिक असतो. आणि त्यांनी मला लिंक पाठवली आणि तिथे शो सम लव्ह असं लिहिलेलं होतं 9वारीसाठी आणि त्याच्यानंतर गुलाबी साडीसाठी सुद्धा. दोन्ही गाण्यांना मी तेव्हा सुपरहिट ब्लॉकबस्टर असा रिप्लाय केलेला होता. त्याच्यानंतर त्याचा थँक्स आला रिप्लाय आणि गाणी सुपर डुपर हिट. दरवेळेस त्याचा जो हा सिक्वेन्स आहे किंवा मग पूर्ण फर्टिनिटीला घेऊन जाण्यासाठी किंवा मग मराठी इंडिपेंडंट मराठी म्युझिकला पुढे घेऊन जाण्यासाठी तुम्ही सगळे जे काम करताय, एकूणच आता जी सक्सेस मिळते ते बघून कसं वाटतंय? ते स्ट्रगलचे दिवस आठवत आहेत का? खरंच म्हणजे आनंद अजून पण स्ट्रगलच आहे. इव्हन संजू सुद्धा आता संजू आणि आम्ही नेहमी बोलत असतो ना, स्ट्रगल त्याचाही चालू आहे. कसं आहे माहितीये का, एक स्वप्न असतात प्रत्येकाचे. संजूची स्वप्न वेगळी होती, माझी वेगळी होती. मला कुठेही प्लॅटफॉर्मवर जाऊन मोठ्या दिसायचं नव्हतं, पण त्याला दिसायचं होतं. आणि एवढा आनंद होतो ना जेव्हा मी त्याला फिल्मफेअरच्या प्लॅटफॉर्मवर बघतो किंवा मोठ्या प्लॅटफॉर्मवर, कारण माझी इच्छा, त्याचं एक स्वप्न आहे मोठं की स्वतःचा लाईव्ह इव्हेंट व्हावा आणि खूप लोक यावीत. आणि मी त्या इव्हेंट, पहिल्या इव्हेंटचा मी पहिला मेंबर असेल तिथे बसलेला. दुसरं मी तिकीट बुक करेल, मित्र आहे तो, पुढे तो मचावणार. हा, मी काय स्टेजच्या खाली बसलेला असेल. मला फक्त एवढंच आहे की त्या कलाकाराला एवढं मोठं करा ना की त्याची ती स्वप्न पूर्ण होतील. त्याची गाणी तुम्ही डोक्यावर घेतली, अजूनही त्याला तुम्ही अप्रोच करा. काही जे इव्हेंट स्पॉन्सर्स असतील, नक्की त्याचा इव्हेंट करा. आणि तो एवढा टॅलेंटेड आहे ना, तुम्हाला तो स्टेजवर सुद्धा फाडून तुम्हाला देईल. तुम्हाला फक्त एक कलाकाराची जी भूक असते ना किंवा त्याची आवड असते ती त्याची पूर्ण करण्यासाठी प्रेक्षकांबरोबरच काही प्रोड्युसर्स वगैरे यांचा पण हातभार लागतो. सगळ्यांनी त्याला सपोर्ट करूया. त्याला इतर कलाकार जे इंडस्ट्रीमध्ये आहेत त्यांना सगळ्यांना त्यांच्या कलेला तुम्ही वाव द्या. मराठी आता वाचतंय, मराठी हिंदीवर वाचतंय, त्याच्यामुळे मला पण आनंद होतो की जेव्हा मराठी नखरेवाली गाणं जेव्हा एखादा हिंदी क्रिएटर करतोय, त्यांचा आम्ही विचार नव्हता केला. आधी आपली यारी तो केला झाला होता की आपली यारी सगळ्या हिंदी क्रिएटर्सने केला होता. सो हे जेव्हा आनंद मिळतो की बाबा महाराष्ट्रीयन क्रिएटर सोडून, महाराष्ट्राच्या बाउंड्रीज सोडून गाणं आपलं जातंय, त्यामुळे तो एक आनंद आहे. आणि हा स्ट्रगल चालूच राहणार आहे. बरोबर. आणि कधी अप्स अँड डाऊन्स पण येत राहणार आहे. फक्त तो कलाकार म्हणून त्याने किती चांगली कामे केली ती पूर्ण त्याची जर्नी बघा आणि तेवढंच प्रेम द्या. इव्हन माझं सुद्धा नखरेवाली एका हिटवरती तुम्ही मला नखरेवाली करायलाच पाहिजे, बट याच्या आधी पण काही गाणी केली ती सुद्धा बघा. त्या गाण्यांना सुद्धा आता प्रेम देण्याची वेळ आलेली आहे, ती पण डोक्यावर घ्या. बरोबर. एवढंच आहे की स्ट्रगल संपत नाही. आणि म्हणजे आपण असं म्हणू शकतोय की प्रशांत दादा पण काही कमी नाही. मी रिसेंटली तुझ्या ब्लॉग मध्ये मी बघितलं
की एका गाण्यामध्ये स्वतः प्रशांत दादा कॅप वगैरे घालणं असा फीचर झालेला होता. पोरी तुझ्या नादात त्यांनी गाणी परत का नाही दिसत, का नाही दिसत, वाईट आहे ना मी ऍक्च्युली. आणि हे याच्यावरती संजू आणि माझं खूप डिस्कशन झालं होतं. संजू प्रत्येक गाण्यात असतो कारण तो फीचर होतो, तो जसा दिसतो तसा मी दिसत नाही, त्यामुळे मला कोण बघणार. त्यामुळे मी याच्यातला कुठलाच प्रकार माझ्याकडे नाहीये. माझं फक्त लिखाण आणि माझं कंपोज. हे गाणं असं खाट 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 रात्रभर लिहून काढलं होतं तुम्ही? मी वापर केलेलं, कारण ज्यावेळी मी गाणं घेतलं तेव्हा फक्त मुकडा होता माझ्याकडे आणि 3-4 दिवसामध्ये शूटला जायचं होतं. त्यामुळे इमिडिएटली, कारण 5 मार्चची डेडलाईन होती. म्हणजे हेल्प करतो मी तशी. हा, याने खूप हेल्प केलेली आहे. चहा वगैरे हा बनवतो मला कंपोजिशन करताना. अरे वा. आणि लग्न असंच केलं त्यांनी. बट ह्यांच्यासोबत काम करणं दरवेळेस खूप जास्त छान असतं, तितकंच जास्त त्रासदायक पण नसतं का तुझ्यासाठी? सेटवरती नसतात, कारण ऍक्च्युली जेव्हा सेटवर डिसिप्लिन म्हणजे कॅमेऱ्याच्या समोर डिसिप्लिन, कॅमेऱ्याच्या मागे आल्यावर त्यांचा टाइमपास चालतो, मग मला पण फरक नाही पडत. ज्यावेळी आपला टेक लागतो, टेक पासून ते कॅमेरा समोर आल्यावर खूप सिन्सिअरली काम करतात, खूप एनर्जी. आधी ते मरगळलेलं असं झोप नाही भेटत, काही नाही. रात्री झोपायला सांगितलं ना तरी झोपत नाही. सकाळी 7चा टेक आहे, 6चा टेक आहे, झोपत नाही. बट ज्यावेळी ते कॅमेरा समोर येतात ना, आधी तर एकदम असे असतात की लवकर खायला द्या वगैरे, पण नंतर जेव्हा ते कॅमेरा समोर जातात तेव्हा मग ते फुल एनर्जीने असतात. परत कॅमेऱ्याच्या मागे आल्यावर परत त्यांचं तसं ते एनर्जी आम्ही साठवून ठेवतो. ते काय माहिती, कॅमेरा आता कॅमेऱ्याच्या समोर ते खरंच खूप एनर्जेटिकच काम करतं आणि ते दिसतंय तुम्हाला. व्हेरी नाईस. आणि सोनाली, यात तुझं पण जे कडवं आहे ते सुद्धा म्हणजे लोक इतके वापरतायत त्यांच्या त्या वाल्यासाठी किंवा त्यांच्या होणाऱ्यासाठी किंवा झालेल्यासाठी वापरतायत. आणि ते आम्हाला फार आवडतंय असं बघायला, कारण माझ्यासाठी तर कोणी बनवलं नाही अजून, बट ते छान वाटतंय बघायला. ते तेवढं कडवं तुझं दरवेळेस त्या गाण्यांमधलं कसं काय फेमस होतं, याच्या मागचं मला प्लीज काहीतरी सांग असं गणित. ते तर टीम वर्कच आहे, दादा लिहितोच तसं दमदार ते, मग ते गायला पण मजा येते. ओके. आणि मग ते आपसुकपणे निघून जातं एकदम बेस्ट ऑफ दी बेस्ट, आणि मग ते आवडतं लोकांना. आम्हाला पण आवडतं. दादानी तर चांगलंच गायलं, पण त्यांनी पण वेगळंच अचानक ठरलं. हे मी नाथकुळा तुला माहिती आहे, एवढं हिट झालं गाणं. मग असं होतं की यांचा तो शेवटचा सीन होता, तिथे बीजीएमचा आधी प्लॅन होता की आपण फक्त म्युझिक करू. तिथे त्यांचा हिरमोड होतो की त्यांच्या ज्या 2 मुली आहेत त्यांचं लग्न ठरलंय. सो ते त्या गोष्टीमध्ये होतं. तर काय करायचं, मग म्युझिक करण्यापेक्षा म्हटलं अरे आपलं जुनं गाण्याचं एखादं हे करू. तर मला ते अचानक सुचलं की आपण मी नाथकुळा घेऊ शकतो. माझी बायको पण डोक्यात आलं होतं, बट ते त्या बीटमध्ये किंवा त्या टेम्पो मध्ये सेट नव्हतं. मग मीटर मध्ये बसत होतं, कारण आधीच्या गाण्याच्या हिशोबानेच मला ते करायचं होतं. करेक्ट. मग ते मी नाथकुळा प्रॉपरली बसलं. मग पहिला फोन मला विशाल आला त्याच्यावर की आता जेव्हा माझं गाणं असेल तेव्हा माझी बायको युज करेल. अच्छा. माझी बायकोचं मग काहीतरी कडवं त्याच्यामध्ये असणार. सो हे आहे. पण ते खरंच हिट पण झालं. अरे किती लोकांनी त्याला अप्रिशिएट केलं आणि रोहितने जबरदस्त युनिक काहीतरी. आणि ते ऐकून असं रक्त सळसळतं, मजा येते ते. रोहितने गायला पण इतकं सुंदर ग्रेट. आणि हे सगळं असं जुळून आलं की मस्त गाणं बनतं, ते लोकांपर्यंत पोहोचतं, लोकांना ते आवडतं आणि लोक त्याला डोक्यावर घेतात. अशीच गाणी तुम्ही कायम घेऊन येत असतात आणि अशीच गाणी कंटिन्युअसली घेऊन येत राहा आमच्यासाठी. आणि आम्हाला खूप छान वाटतं तुमची गाणी, कारण गाणी अशी गोष्ट आहे ना जी लोक गुणगुणतात, ऐकतात, बघतात आणि ते त्यांच्यासोबत असतात, प्रवासात सुद्धा असतात किंवा आमच्यासारखे रेडिओवरती लोक ऐकत असतात. आणि तो छान प्रवास तुम्ही करतायत, तो टाइम त्यांचा तुम्ही छान करतायत, त्याच्यासाठी खूप खूप थँक्यू सो मच टू यू ऑल. आणि असंच छान छान गाणी घेऊन येत राहा. आणि नखरेवाली 2 येणार आहे का? अरे बापरे, आता हे मला तू आधीच्या पण गाण्यांना विचारलेलं आहे, 2 येईल, 2nd येईल, 3rd येईल. आता तर तसं नाही येतं, म्हणजे सिंगलचा एक्सपिरियन्स चांगला. मी सिंगल आला, पण मी सिंगलचं पण आलं ठरवलं, पण आता मी कुठली आता असं काही ठरलेलं नाहीये. पुढची गाणी जबरदस्त आहे, तुला नक्की आवडते, वेगळी काहीतरी. ठीक आहे, बघूयात आपण. लेट्स होप की स्टेजवरून बघूयात. इव्हेंटला असशील तू. अच्छा, ठीक आहे. थँक्यू सो मच फॉर बिंग हिअर. आणि खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. ऑल द बेस्ट, विश यू ऑल लव्ह. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.
रग रग में दौड़े सिटी।